मला एकदा चॅनल हेडचा फोन आला होता सतीश राजवाडेंचा. तो माझ्याकडे अजूनही आहे. तो रेकॉर्ड माझ्याकडे अजून आहे. ते मला म्हणाले, की "किरण, तुझ्याविषयी तक्रारी येत आहेत, पण आम्हाला माहिती आहे की तू खूप छान काम करतोयस. तू या सीरियलचा पिलर आहेस एक खूप मोठा. तू ही सीरियल तुझ्या खांद्यावर घेतलेली आहेस." असं असं आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं. त्यानंतर चॅनलमधल्या एका पर्सनचा फोन आला, की "किरण, तुला तिथं काही त्रास होतोय का? तुमच्या सेटवर काही ग्रुप झालेले आहेत आणि आम्हाला असं वाटतं की तुझ्यावर गँगअप होतंय." म्हटलं, "का होईल माझ्यावर गँगअप?" "नाही, सगळे मिळून तक्रार करतायत तुझ्याविषयी." म्हटलं, "का? असं का करतायत? मी काय केलंय वाईट?" "नाही," म्हणाले, "पण असं असं करता आम्हाला माहिती आहे की हे होतं. फक्त तुझ्या बाजूने एक मेल मला पाठव की तिथे सेटवर काही गोष्टी अशा घडत होत्या त्यावेळी, ज्या मी बोलू शकत नाही आत्ता. कारण मी काही भगिनींचा सन्मान करतो. त्यांना त्यांचं आयुष्य असतं आणि तिथे काही गोष्टी ऑब्जेक्शनेबल घडत होत्या. पण त्याचा मला काही त्रास नव्हता. मला काही त्रास नव्हता. तर मी त्या गोष्टी म्हटलं, या गोष्टी चालतात. असा एक मेल केला, अशा गोष्टी चालतायत. पण याच्याशी माझा काही संबंध नाही. मी माझं काम व्यवस्थित करतोय. पण हे चाललंय ते काही बरोबर चाललेलं नाहीये मला वाटतं. पण हे पुन्हा ते एक म्हटले, "एक मेल मला पाठवून ठेव, जो पुढे उपयोगी पडेल समजा काही झालं तर." हे एक मला आठवलं. हे कधी 6 महिने आधी घडलं होतं हे. मला सीरियल म्हणून ते मला आठवलं. मी सगळे झाडाझडती जेव्हा स्वतःची घेत होतो, की आपण कुठे-कुठे चुकलोय. तर मला असं कळलं, की नाही, आपण तिथे पण नाही चुकलो. आपण तो मेल पाठवलेला आहे. तो मेल आपल्याकडे आहे. जेव्हा कधी मला त्रास झाला, तिथून पुढे मी काळजी घेतली, की जेव्हा कधी मला उचकवलं गेलं दिग्दर्शकाकडून. दिग्दर्शक आणि तो एक ग्रुप झाला होता. दिग्दर्शकाकडून मला 1-2 वेळा उचकवलं गेलं, असं मुद्दाम डिवचलं गेलं. तर मी लगेच चॅनल हेडला त्याच्याविषयीचं मेसेज करून ठेवला. त्याचा पण स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे. असं मी केलं होतं. त्यामुळे मी म्हटलं, आपण आपल्या बाजूने करेक्ट आहोत.